सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांचे पुस्तक दान उपक्रम हा राज्याला दिशादर्शक नामदार महेशदादा शिंदे यांचे प्रतिपादन। रमेश उबाळे यांच्या नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन उपक्रमांचे केले कौतुक। लासुर्डी तालुका कोरेगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते शेकडो युवकांचे मनात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेल्या रमेश उबाळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन उपक्रमांतर्गत आर्मी भरती, पोलीस भरती, विविध शासकीय अधिकाऱ्यांसाठी होणाऱ्या भरती स्पर्धेच्या पुस्तकांची भेटवस्तू म्हणून देण्यास सुरुवात केली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये त्यांनी आजपर्यंत शेकडो पुस्तके वाटप केली आहेत। गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तके व महागडे क्लास परवडत नसल्यामुळे गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनून चमकावा याच भावनेने रमेश उबाळे यांनी विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोफत देण्यास सुरुवात केली आहे। त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना नामदार महेशदादा शिंदे म्हणाले की सामाजिक कार्यात रमेश उबाळे यांचा हात कोणीही पकडू शकणार नाही। समाजातील शेवटच्या घटकाचाही चांगला विचार करणे व त्यासाठी धडपड करणे, यामुळेच शेकडो युवकांच्या मनात रमेश उबाळे यांनी भक्कम स्थान निर्माण केले आहे। थोडा मोठ्यांचा आशीर्वाद, ज्येष्ठांचं मार्गदर्शन, महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा, युवक वर्गाची भक्कम साथ या जोरावर सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांचा गावोगावी मोठा मानणारा वर्ग निर्माण झाला आहे। रमेश उबाळे यांच्या नो डीजे नो डान्स ओनली एज्युकेशन उपक्रमाचे राज्यानेही विविध घटकांनी आदर्श घ्यावा। रमेश उबाळे यांच्या या अभिनव उपक्रमाचा संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत असून रमेश उबाळे यांना पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत। पीपल्स रिपब्लिक पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रमेश उबाळे या ठिकाणी आज मतदारसंघामध्ये फार चांगलं काम करतात। आपण पाहिलं आहे सरकारी अधिकाऱ्यांची परंपरा या सातारा जिल्ह्याला आहे आणि या मतदारसंघातले जे गरीब विद्यार्थी त्यांना सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज रमेश उबाळे स्वतःच्या खिशातल्या पैशा या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तकं दिली जात आहेत। तर हा स्तुत्य उपक्रम आहे। सर्वांना आव्हान करतो या उपक्रमाचं प्रत्येकाने अनुकरण केलं पाहिजे व अशा उपक्रमांना हातभार लावला पाहिजे। आज गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी UPSC MPSCच्या अभ्यासासाठी ही पुस्तकं दिली गेली पाहिजेत असं मी सर्वांना आव्हान करतो आणि मी रमेशजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो।